नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. आदेश न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी योगेश भोसले शिरो. तर आमरण उपोषण याच्या पाठीमागील तुमचं काय हेतू किंवा कशा संदर्भात तुम्ही ग्रामपंचायतीच्या विरोधामध्ये उपोषणाला बसलेले आहात? सर, सांगायचं म्हणजे मी संजय प्रभाकर पवार, राहणार वेल्हे बुद्रुक, पवार या ठिकाणचा रहिवासी असून ग्रामपंचायत वेल्हे बुद्रुक यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि शिपाई यांनी सदरच्या असणाऱ्या गावठाण हद्दीच्या दाखल्यामध्ये फेरफार करून, त्याचप्रमाणे आटमध्ये फेरफार करून आणि गावठाण हद्दीचा चुकीचा जो ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीला अधिकार नाहीये गावठाण हद्दीचा दाखला देण्यासंदर्भात, तो खोटा दाखला दिलेला असून त्या अनुषंगाने 3880 नंबरचं दीड बारचं लायसन बसलेलं आहे. तर त्या अनुषंगाने ती जी कागदपत्र द्यायची होती, यांच्याकडून सादर करायची होती, ही कागदपत्र यांच्याकडून सादर केली नाहीत. त्यामुळं यांनी कागदपत्रांचा अहवाल इथं जिल्हा परिषदेला पाठवून त्याच्यावरती 39(1) ची कारवाई मागणीसाठी मी या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे. तुमचं परमिट रूम जे आहे ते किती वर्षापासून परमिट रूम तुमच्या गावामध्ये? हे परमिट रूम आता सध्या 3880 जे आहे ते आता 2025 फेब्रुवारी मध्ये याला मंजुरी मिळाली. आणि ग्रामपंचायतीत सांगायचं तात्पर्य एकच की ग्रामपंचायतीने जी महिलांची मासिक सभा घेतली, या महिला मीटिंगच्या सभेसाठी जी काही गणसंख्या लागते त्याच्यामध्ये महिला उपस्थितच राहिल्या नाहीत पहिल्याच सभेला. आणि दुसरी जी सभा होते ती जी सभा झाली तिला कुठल्याही कोरमची आवश्यकता नसते, परंतु त्याही ह्याला फक्त एकच महिला उपस्थित होती ग्रामसभेला. आणि त्याच्यावरून हा ग्रामपंचायतीने दारू लायसन्स संदर्भाचा ठराव मंजूर केला आणि तोही चुकीच्या पद्धतीने केला. हे अहवालामध्ये सरळ सरळ स्पष्ट नमूद आहे. तुम्ही ज्या टायमाला गट विकास अधिकाऱ्याकडे तुम्ही तुमचे पेपर सबमिट केले त्या टायमाला त्यांचं काय म्हणणं होतं? एकंदरीत त्यांनी 5/6/2025 ला मी त्यांच्याकडं रितसर अर्ज केला आणि ह्याच्यावरती कारवाईसाठी मागणी केली, परंतु BDO साहेबांनी अतिशय म्हणजे ग्रामसेवक असतील, शिपाई असतील किंवा सरपंच बॉडी असेल यांना कुठेतरी पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्या जो अहवाल आहे हा अहवाल देण्यासाठी त्यांनी साधारणतः हा अहवाल फक्त साधारणतः 30 दिवसामध्ये मिळणं अपेक्षित असताना यांनी साधारणतः याला 2 महिने लावले. 5-6च्या नंतर हा 9व्या महिन्यामध्ये मला याचा अहवाल मिळायला अवधी मिळाला त्यांनी दिला. आणि आता तो प्रस्ताव त्यांनी कारवाई करण्याच्या ऐवजी त्यांनी इथं आता म्हणजे तो जो काही अहवाल झालाय 127-30 पानाचा, तो अहवाल पाठवत असताना अतिशय दिरंगाई केलेली आहे. आणि आता उपोषणाला बसलोय त्याच्या अगोदर निवेदन दिलंय त्यावेळेस त्यांनी हा अहवाल इथं जिल्हा परिषदेला पाठवलेला आहे 39(1) च्या कारवाईसाठी. सुनावणीमध्ये काय झालं तुमच्या? सुनावणीमध्ये सरळ सरळ जे मी 8 मुद्दे मांडले होते की बाबा ह्यांनी जो गावठाण हद्दीचा दाखला आहे तो खोटा जोडलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी जो आटावरती फेरफार केलेला आहे, जो संगणकीकृत आटा आहे त्यांचा आहे, आणि जो ह्याचा आटा आहे याच्यामध्ये सरळ सरळ यांनी फेरफार केलेला आहे. त्याच्यामध्ये ते सरळ सरळ दिसतंय. त्याच्यामध्ये त्यांनी जो त्यांचा ह्याचा आटा आहे, हा जो आटा त्यांनी ग्रामपंचायतीने त्यांना गावठाण हद्दीचा दाखला दिलाय तो TPS क्रमांकाच्या आधारे दिलेला आहे. आणि ऑलरेडी ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारचा गावठाण हद्दीचा दाखला द्यायचा अधिकार नाहीये हे त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. परंतु ह्यांचं मत तसं प्रोसिडिंगला मांडलं ग्रामसेवकांनी, परंतु कारवाई मात्र तशी केली नाही. त्यांनी काय केलं, त्यांचा अधिकाराचा गैरवापर केला आणि हा दाखला देताना 500 गटावरती जे आता लायसन बसलंय 3880चं याच्यामध्ये TPS क्रमांकाचा हे दिला. आणि दुसरा एक जो दाखला दिलेला आहे तोच दाखला एकच ग्रामपंचायत पण 2 प्रकारचे दाखले देते. दुसरा जो दाखला दिलेला आहे गावठाण हद्दीचा तो विकास सुरेश कदम यांचा 125 नंबरच्या ह्याच्यामध्ये दिलाय. तो स्थानिक चौकशी आणि मागील दिलेल्या 5/2/2000 समजा 25च्या किंवा 17/3/25 सभा ठराव क्रमांक 5/20 अन्वये या क्रमांकाने दिलाय. आणि त्यांनी मी त्यांना मागणी केल्याप्रमाणे त्यांनी मलाही दाखला दिला, परंतु असा दाखला देण्याचा अधिकारच त्यांना ऑलरेडी मुळात नाही. अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल
जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि सत्यासाठी. आदेश जनतेचा, तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म. खरे आणि निर्भीड वार्तांकन, समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका. संपादक बी क्षेत्रीय. पत्ता धनकवडी, पुणे 43. संपर्क 9545155656. आदेश जनतेचा न्यूज चॅनल, कारण सत्य लपून राहत नाही, ते जगासमोर आणलंच पाहिजे.